शुद्धीपत्रकात सांगण्यात आलं आहे। आषाढी एकादशी सोहळ्यासाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज दुपारी देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। या सोहळ्यासाठी सुमारे 500 दिंड्या देहूत दाखल झाल्यात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल होत आहेत आणि हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आतुर झालेत। मुख्य मंदिरात सोहळ्याची तयारी पूर्ण झाली। इंद्रायणी नदीच्या काठावर राहुट्या उभारल्या आहेत। धर्मशाळांमध्ये नामसंकीर्तन सुरू आहेत। दुपारी 2च्या सुमाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं पूजन होईल आणि त्यानंतर नामसंकीर्तनाच्या गजरात पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देहू इथं तुकाराम महाराज मंदिरात जाऊन तुकोबांचं दर्शन घेतलं आणि पूजा केली। विठ्ठल रुक्मिणी माता, श्रीराम सीता माता, तुकोबांचे शिळा मंदिर, श्रीमंत नवशा गणपती मंदिर या ठिकाणी देखील पवार यांनी दर्शन घेतलं।